उद्भवू शकतो. नंतर काय, चला लवकर खेळा. मला वाटते तो 12th मॅन आहे. सेमीफायनलच्या मॅच पासून तो दोन्ही टीमला साथ देतो. अचानकपणे वरुण राजा या ठिकाणी बरसताना दिसतायत. ओहो, पहिल्यांदाच असं घडलंय मला वाटतं आदितजी. या स्पर्धेचा शेवटचा मॅच आणि वरुण राजा या ठिकाणी बरसताना दिसतायत. चला वरुण राजा आता थोडेसे थांबलेत. मॅचला सुरुवात करा. 6 षटकांचा मॅच होतोय. आदेश, नक्कीच प्रश्न करेन मी तुला. सलग ही स्पर्धा आपण बघितली तर 20 तारखेला सुरुवात झाली. आतापर्यंत तुम्ही केलेला प्रवास, तुमचा अनुभव काय सांगतो या स्पर्धेबद्दल? निश्चित स्वरूपाने खूप खूप धन्यवाद संदीपजी गावण सर. ही स्पर्धा मोठी होताना आणि यशस्वी होताना मी पाहिलंय आणि विशेष करून वैतरणा ग्रामीण विभागातील हा वर्ल्ड कप खास संबोधला जातो की खेळाडूंनी दिलेला तो सहभाग, त्यानंतर आमच्या प्रेक्षकांचा लागलेला तुडुंब प्रतिसाद. या काउंटडाऊन करूया. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये फायनलला द्यायच्या शुभेच्छा. पहिला चेंडू सरबाटचा उपयोग तर जरूर केला आहे. धावगड्याचा मानस आहे तो तुमय झालाय कॉलिंगच्या माध्यमानं. महेंद्र आणि चंद्रकांत भोईरची सलामीची जोडी. महेंद्रकडे ती स्ट्राईक होती. पहिल्या चेंडूवर आलेली ती सिंगल. अमीर पाटीलचा खेळ जो आपण पाहताय. 1 या अंकाने धावसंख्येला झालेली सुरुवात. संदीपजी, एक गोष्ट मी नमूद करेन निश्चित स्वरूपाने, हे दोन्ही संघ अंडर डॉगच निघाले. ज्या पद्धतीने सुरुवात त्यांची खराब जरूर झाली होती, परंतु जो पिकअप पकडला अप्रतिम. यस, दोन्ही टीमने चांगला पिकअप पकडलाय आणि तुम्ही सुद्धा चांगला पिकअप पकडलाय. कारण पंकज पाटील म्हणाले की आदेश पाटील यांचे प्रत्येक वर्षी मेहनत राहिले. या स्पर्धेला रंगरंगटी करण्याचं काम त्यांनी प्रामुख्याने केलं. आता सरळ बॅटने बॅटर खेळून काढतायत. स्ट्रेट मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू घेण्याआधी एकही धाव मिळत नाही. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. इथे संयम फार महत्वाचा आहे. संयम राखावा लागेल फलंदाजाला. निश्चित स्वरूपाने पेशन्स, धैर्य हे तितकंच महत्वाचं आणि हे प्रामुख्याने पाहायला मिळतंय. खेचून मारण्याचा मानस जरूर होता चंद्रकांत भोईर. पण चंद्रकांत भोईर या स्पर्धेमध्ये खामोश जरूर होते, परंतु एका मॅच मध्ये त्यांची बॅट जेव्हा चालली तेव्हा संघाला ते बेनिफिट मिळालं. 2 मॅच मध्ये त्यांची बॅटिंग चालली नव्हती. 3ऱ्या मॅच मध्ये ती बॅटिंग चालली आणि तिथून संघाला मोमेंटम मिळालं संदीपजी. आणि विशेष करून चंद्रकांत भोईर फार महत्वाचा खेळाडू आहे. वरिष्ठ खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाच्या जोरावर सुद्धा जिंकलं जाऊ शकतं. सरळ बॅटने चेंडूला उचललंय. जब भी तुम्हारा हौसला आसमान तक जाएगा, याद रखना कोई ना कोई पर काटने जरूर यहाँ पे आएगा. थोडासा चेंडू लांब गेलाय. अन्यथा इथे विकेट मिळाली असती गोलंदाजाला. 6 धाव मिळतील फलंदाजाला. षटकार आलाय. पुराणा चावल, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. काय अप्रतिम पद्धतीने हा प्रहार चंद्रकांत भोईर चंदूच्या बॅट मध्ये आणि धावसंख्याची जाऊन पोहोचेल एकंदरीत 7 अंकांवर. बॅकअप द लेन जरूर हाताळली. जास्तीत जास्त अधिक बाउन्स जो यावेळेस पाहायला मिळाला. सरळ चेंडू त्यांच्या मागे, परंतु वाईटचा इशारा इथून पाहायला मिळतोय आणि एक 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील आलाय. एक अतिरिक्त धाबेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अंकांवर. गुस्सा क्यों करता है यार? कारण एक वेळ षटकार लागल्यानंतर थोडासा तप्तपणा जाणवला गोलंदाजाकडे आणि त्यानुसार तो चुकी करतोय. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने खेळला जात आहे. खाऊ कॉर्नरच्या दिशेने या चेंडूला 1 धाव मिळाली चंद्रकांत भोईरला. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या. धावपळ करत्या 9 धाबा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9. सुरुवात चांगली होत आहे असं मला वाटतंय. निश्चित स्वरूपाने आणि ही प्रामुख्याची सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन हे प्रामुख्याने आपण म्हणतोय आणि ही सुरुवात चांगल्या गतीने झाले. 9 अंकांवर धावफलक शेवटचा अंतिम बॉल. हलक्याच्या हाताने जरूर या चेंडूला अगदी स्टेअर केलं जाते. मिडॉन क्षेत्रातनं चेंडू निघून आला मिडॉप मध्ये. अजित किनी या चेंडूला बिल्ड करू शकले नाही, परंतु बॅकअप करिता हेमंत वैद्य येत आहेत. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. थोडासा वरुण राजा जरूर प्रसन्न झालाय, कारण की त्याला देखील ही फायनलची मॅच पाहायची आहे आणि विशेष करून थोडासा कलर जरूर आला, परंतु मॅच सुरू आहे. 10 अंकांवर धावसंख्या जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. संदीप सर, ज्या पद्धतीने मागील दोन्ही सेमीफायनलचे मॅच आपण पाहिले थोडेसे वन साइडेड होते, काय या फायनल मॅच मध्ये ती रंगत आपल्याला पाहायला मिळेल का, काय म्हणाल?
नक्कीच मिळेल. वरुण राजाचा आशीर्वाद सुद्धा मिळालाय. प्रेक्षकांचा सुद्धा आशीर्वाद मिळाला या दोन्ही टीमला. म्हणजेच हा कडक प्रेक्षणीय सामना होईल असंच मला वाटतंय. प्रेक्षक खुश होतील या मॅच मध्ये. 10 एकही गडी बाद झाला नाही. अजित किनी गोलंदाजी मार्गावर आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. अजितचा पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बॅकवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली महेंद्र बुरुडला. एका धाब्याच्या मदतीनं धावपळ पुढे जातो. धाबा लागल्या जातात ते 11. हवं ते द्यावं लागेल आपल्या टीमला फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बॅटर कडून. आमच्याकरिता कॅश प्राइज पाठवून दिलं विद्यमान किसनजी पाटील एक गूढ व्यक्तिमत्व आहेत. क्रितिक एंटरप्राइजेस संघाचे संघमालक आणि त्यांच्या माध्यमानं 500 रुपयांचं कॅश प्राइज जे समालोचनाकरिता त्यांनी पाठवून दिले. किसनजी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद. कलाकारांना तुम्ही जो मान सन्मान देताय यापेक्षाही कलाकारांना दुसरं काही नको. खूप खूप धन्यवाद. आणि ह्या 4 धाबा येतील मैदानावर. अगदी आपण पाहत आहे हा चौकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. चौकाराच्या साह्याने 15 या अंकांवर. धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे गेले आणि धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. आता सर्व काही व्यवस्थित घडतंय बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. बघूया गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. अजित ओहो और पिच बॉल पिक केलं. पिकअप स्ट्रोक पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. दमदार स्ट्रोक षटकार. जणू काही रात्रीच्या अंधारामध्ये चमकणारा हा काजवा चंद्रकांत भोईर. जुनं ते सोनं. काय अप्रतिम पद्धतीने पिक केलं या चेंडूला. आणखी समालोचनाकरिता अगदी 500 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. आदरणीय सन्मानी अशोकजी भोईर एबी आमचे जुने मित्र देखील आहेत आणि त्यांच्याकडनं 500 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज जे आलेलं आहे आणि त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. हे प्रेम आहे संदीप सर. म्हणून म्हटलं ही जी माणसं आहेत ना ती न विसरण्यासारखी आहेत. कारण की एक किस्सा जो मी देखील शेअर करेन की चंद्रकांत भोईर जे बॅटिंग करतायत ना त्यांनी प्रथमतः मला ती संधी दिली होती. खार्डी येथे 2019 ची ती स्पर्धा मला अजूनही स्मरणामध्ये आहे. तिथे एक मध्यंतरी ब्रेक आला होता आणि ब्रेक आल्यानंतर चंद्रकांत भोईर मला म्हणाले होते संदीप सर की तू समालोचन करशील का एक मॅच करिता. आणि तिथे मी एक समालोचन केलं होतं असंच सहजपणे आणि तिथून त्यांना ते आवडलं. दुसऱ्या दिवसामध्ये मला तो कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी 1 दिवसाकरिता मला ते मानधन देखील दिलं आणि ते मानधन त्यावेळेस 1000 रुपये होतं हे देखील मी म्हणतोय. तदनंतर सत्यवानजी सापणे असतील विकीजी पाटील असतील त्यांनी मला मात्र दुसऱ्यांदा ती संधी दिली आणि तदनंतर या वैतरणा परिसराने मला मात्र आपलंसं करून घेतलं. पण वैतरणा विभागाचं मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया मैदानावर. धावफलक जे आतापर्यंत एकंदरीत 21 या अंकांवर पाहायला मिळत आहे. 21 रन्स ऑन द बोर्ड. आणि म्हणूनच जिथून आपण मोठा झालो त्या विभागाला त्या गावाला त्या मातीला आपण कधीच विसरता कामा नाही. इथे आपलं नाव जुळले आहे या विभागाशी. कारण या विभागामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही आम्ही धावतं समालोचन करत असतो. संधी देण्याचं काम सुरुवातीला कोसमाई चषकामध्ये मिळालं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक सत्यसाई चषकामध्ये यंदाच्या हंगामामध्ये ते रजनी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा संधी मिळाली होती. अशा मोठमोठ्या स्पर्धा या विभागामध्ये येत आहेत. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चेंडू खेळून काढला जातो ऑन साइडला स्कोरलेग क्षेत्रामध्ये. 1 धाव तर मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाबा झाल्या धाव फळकावर त्या 22 धावा 22 विदाउट लॉस. 22 या अंकांवर धाव संख्याची अधोरेखित आहे. पंकजी पाटील डीएक्स असतील तदनंतर सत्यवानजी सापणे असतील आणि संपूर्ण आमची कोर कमिटी वाघोबा ग्रुप कसराळीकर असतील आणि विशेष करून जे मैदान आपण पाहताय संदीप सर जे वाघोबा ग्रुप कसराळीच्या वतीने पुन्हा एकदा यंदाच्या सीझन मध्ये देखील उपलब्ध करून दिले. इथे विकेट मिळतंय मैदानावर. महेंद्र बुरुडचा खेळ यावेळी झालाय समाप्त. थँक्यू. नाद कडक आहे म्हणूनच नाद केला परंतु वाया नाही गेला. आणि असंच म्हणावं लागेल वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग महेशजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावरून असं नसतं व्हायचं आहे. परेश दर्शवत आहेत धावगती जी जाऊन पोहोचेल 22. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक आहे. खूप काही गोष्टी ज्या संदीप सरांनी देखील म्हटलं की कशा पद्धतीने अगदी या वैतरणा विभागाने मात्र चांगल्या पद्धतीने स्पर्धाच्या भरवायला सुरुवात केल्या. आणि संदीप सर तुमचं देखील तितकंच कौतुक आहे. आज मी बहुसंख्य समालोचकांना पाहिलंय
की ज्यांनी सुरुवात शून्यापासून केली, उंच भरारी घेतली, परंतु त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही हे देखील मी म्हणेन. कारण की आज बहुसंख्य समालोचक जे म्हणू शकाल की या स्पर्धेला त्यांनी देखील मोठं केलं आणि विशेष करून मी तुकारामजी मांगेला सर असतील, तदनंतर धनंजय असतील, त्यांचं देखील धन्यवाद की त्यांनी देखील 3 सीझनमध्ये अगदी ही स्पर्धा न्याहाळली आहे आणि त्यांचं देखील तितकंच धन्यवाद. आता विशेष करून त्या गोष्टीची मी चर्चा करेन की संदीप सरांबद्दल बोलायचं झालं तर डाऊन टू अर्थ हे व्यक्तिमत्व आहेत आणि जेव्हाही आपण संदीप सरांच्या गावामध्ये जा ते मात्र तुम्हाला उपाशी पोटी धाडणार नाही, जेवूनच पाठवणार असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी विशेष करून पैसा किती कमावला हे मला ठाऊक नाही, परंतु माणूस की त्यांनी जास्तीत जास्त कमावले, म्हणून संदीप सर तुमचं देखील तितकंच कौतुक आहे. जी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. टीम जाणता राजा या संघाचे संघ मालक. जर चंद्रकांत भोईर चंदू जर अर्धशतक झळकावतायत तर किसनजी पाटील यांच्याकडनं संपूर्ण जी पार्टीची व्यवस्था आहे ती केली जाणार आहे आणि विशेष करून किसनजी पाटील त्यांना आपण पाहताय आता एन्जॉय करतायत या स्पर्धेला आणि त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. संदीप सर, तुमच्या माहितीकरिता कृतिका एंटरप्राइजेस हा एकमेव संघ असा आहे की प्रत्येक सीझन मध्ये क्वालिफाय देखील झालेला आहे आणि असा किसनजी पाटील यांचा संघ जो कृतिका एंटरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळतोय. मेहनतीच्या बळावर एकत्रित होऊन प्रयास करत राहा, नक्कीच यश मिळत असतं आणि ते यश मिळालं कृतिका एंटरप्राइजेस या टीमला. सध्या बॅटिंग करणाऱ्या श्रीराम कसराली टीमची जी स्थिती आहे ती 11च्या सरासरीने 22 धाबा त्यांच्या बनल्यात. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. आता नवीन गोलंदाज आलाय राकेश गोबारी. जशी चर्चा केली की दोन्ही पर्वामध्ये उत्कृष्ट खेळ राहिला या खेळाडूचा. कळवट टप्प्याचा चेंडू आहे, भेदक मारा करतायत गोलंदाज राकेश गोवारी. डावऱ्या हाताने चांगली गोलंदाजी तो करतोय. गुड बॉल. अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी, म्हणूनच ह्या खेळाडूला मिस्टर VGPL म्हणून म्हटलं जातं. तो जर राकेश गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला खेळण्याचा मानस, निघून जाईल का चेंडू सीमारेषा पार? डेफिनेटली यस इट इज. चंद्रकांत भोईरच्या बॅटमध्ये धाब्यांचा फ्लो, कडक प्रहार, षटकार 6. खूप दिवसानंतर चंद्रकांत भोईर या बॅटरला चांगले फलंदाजी करताना मी बघतोय, कारण 9 चेंडूंमध्ये 24 धावांवर तर खेळतोय. संघाची धावसंख्या 28. पुढचा बॉल, आता नियंत्रण नव्हतं, नियंत्रण सुटलं होतं. एकामागून एक मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये कदाचित विकेट जाण्याची शक्यता आहे. हा डॉट बॉल, धावसंख्या धावफळकावर 1 गडी बाद 28. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगल्या पद्धतीने फिरवलं या चेंडूला अगदी राकेश गोवारीने देखील. ऑन साईडला जरूर वळवायचं होतं, सरळ चेंडू निघून गेला. यस्त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर इथून 2 डॉट बॉल आणि या षटकाकडे आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत. म्हणजे जे षटकाराचं थोडंसं महत्व आहे ना ते हळूवारपणे हलकंसं कमी झालंय. थोडंसं त्याला जर अधिक तुम्हाला मोठं करायचं होतं तर सिंगल डबलला प्राधान्य तितकंच महत्वाचं आहे. 28 या अंकांवर धावसंख्या जिथून पाहायला मिळते. ओहो, यस त्यांच्या मधोमध सापडले गेलेत. थोडंसं कुठेतरी डबल माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा मानस जरूर होता की ऑन साईडला खेळू की डिफेन्स खेळू. जोपर्यंत वेळ आली तोपर्यंत पॅड लाईनला हा चेंडू आदळला गेला. चंद्रकांत भोईरने थोडंसं एंटरटेनमेंट जरूर जागा केलं होतं, परंतु एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग चंद्रकांत भोईरचा खेळ यावेळी झालाय. पहा, वैयक्तिक धावसंख्या 24, ज्याने महत्वाची सुरुवात करून दिली श्रीराम कसरळी या संघाला आणि अगदी आपण म्हणू शकाल की चांगल्या पद्धतीची सुरुवात जी विशेष करून पाहायला मिळाली. फलंदाज बाद, विकेटचं पतन गॉन. थँक्यू. या ठिकाणी ऊर्जा वाढवण्याचं काम आमचं DJ यश करताना दिसतंय. तर चांगली देवी देवतांवर आधारित असलेली गीतं वाजवली जात आहेत. 5 चेंडू आपण बघितले, एक मोठा फटका आलाय. त्याच्यानंतर लयबद्ध गोलंदाजी गोलंदाज राकेश गोवारीची. नवीन आलेला बॅटर फॉरवर्ड डिफेन्स करतोय. रोहित 1 धाव पण पूर्ण करतोय आणि त्याला चांगली साथ मिळतोय.
ते म्हणजेच शैलेशची. षटक क्रमांक 3ची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात धावफळकार 2 गडी बाद 29. मागच्या षटकामध्ये आल्यात फक्त 7 धाबा. 29 वर 2. वेलकम बॅक. ग्रँड फिनालेचा अगदी हा सामना मैदानावर आपण पाहत आहे. कृतिक एंटरप्राइजेस आणि श्रीराम कसराळी दोन्ही संघ जे मागे होते पुढे आले आणि इथून पुढे येत असताना नुसते पुढे आले नाही तर फायनल खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. हाच क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंगरूप धारण करतो हा क्रिकेटचा खेळ. कधी चढ उतार प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे चढ उतार प्रामुख्याने या दोन्ही संघांनी पाहिले आणि इथपर्यंतचा प्रवास त्यांचा सोपा नव्हता. मेहनतीने ते पुढे आलेत आणि डिझर्व करतायत ही फायनल खेळण्याकरिता. चौथ्या षटकाची इथून सुरुवात होईल. अमीर पाटील याला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्गवर. थोडंसं समोरच्या दिशेने जरूर खेळायचं होतं परंतु तितकंच अगदी आपण म्हणू शकाल की कॉन्फिडन्स युक्त हा स्ट्रोक नव्हता. थोडासा डिफेन्स केला होता या चेंडूला. जरूर पाहू शकाल की टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे थोडासा चेंडू आतमध्ये वळाला. ही ताकद आहे संदीप सर या खेळाडूची आणि म्हणूनच BGPL 2 मध्ये या खेळाडूने अगदी मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती. तोच अमीर पाटील हा फणसपडाचा खेळाडू. मागच्याच मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब सुद्धा या खेळाडूला मिळाला. आत्मविश्वास वाढलाय आणि तो आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूकडे पाहिजेच. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल ना तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत. थांबवलं बॅटरला धाव बनवण्यापासून. म्हणजेच धावफळक या ठिकाणी दाबला गेलाय. निश्चित स्वरूपाने स्कोर कार्ड जागेवर आहे. स्कोर कार्ड जे स्थिर आपल्याला पाहायला मिळते 29-29 या अंकांवर. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने फक्त आणि फक्त स्टिअर केलं जाईल. गली रिझर्व मधनं चेंडू दणदण करीत निघून जाईल का? डेफिनेटली हो. जमिनीला गुदगुल करत चेंडू सीमारेषा पार बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. VGPL फायनल मॅच मधील चौकार. थँक्यू. आणखी एक बक्षीस हे थोडंसं आगळं वेगळं आहे. यावेळेस आमचे जे लहान मुलं आहेत जे मुख्य मंचावर बसलेले आहेत जे चेअरअप करत आहेत आणि जर श्रीराम कसराळी संघ फायनल मॅच जिंकतोय तर DX पंकज पाटील याचकडनं प्रत्येक अगदी लहान गेला 100 रुपये दिले जाणार आहेत. हा एक आगळं वेगळं कॅश प्राइज संदीप सर आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात है. म्हणजेच लहान मुलं सुद्धा खुश होतील आता या मॅचच्या दिशेने. ओ पुन्हा एकदा बॅटरला समजलं नाही. स्पायसी मारा होतोय आमिर पाटीलचा. खूप सुंदर गोलंदाजी, खतरनाक गोलंदाजी होतं सध्या तरी आमिर पाटील याच्याद्वारे. धावसंख्या थांबली आहे. धाबा आहेत 33 धाबा 2 गडी बाद. जटिल प्रश्न विचारले जातात आणि खरेखूर ही गोलंदाजी अतिशय सुरेख होत असताना जी पाहायला मिळते. ड्राईव्हचा फटका सामंजस्यपणे आता इथून क्रिकेट हाताळलं जात आहे. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केले जाते. 2 धाबा येणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जी एकंदरीत जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर धाव संख्या इथून पाहायला मिळत आहे. पहा इथून जर लक्ष तुम्हाला द्यायचं असेल ना, जी सुरुवात इथून चांगल्या गतीने झाली नाही डेफिनेटली, परंतु फिनिशिंग टच जो महत्वाचा असेल आणि तो देण्याकरिता तुम्हाला इथून चांगल्या स्ट्राईक रेटने जरूर खेळायचा आहे. अमीर पुढचा बॉल पुढचा फटका जरूर खेळायचा आहे. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला फक्त आणि फक्त बीट केलं. निघून जाईल चेंडू घरंगळ सीमारेषा पार. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला आणि निघून गेला चेंडू इंटू द गॅप मध्ये. खणखणीत चौकार. थँक्यू. याला आपण म्हणू शकाल शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा वापर. पहा मागचा पाय वाकवला, तदनंतर बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा हुक केला या चेंडूला आणि धावा केल्या बुक 4च्या रूपाने आणि धावसंख्या जे एकंदरीत 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय आणि एकंदरीत 39. पहा संदीप सर ज्या पद्धतीने अटॅकिंग माइंडसेटने सुरुवात झाली होती, मध्यंतरी राकेशचं चांगलं षटक राहिलं जे 7 धाब्यांचं, तिथे थोडंसं मोमेंटम स्टॉप झालं जरूर, परंतु या षटकाकडे 2 चौकार आलेत आणि मोमेंटम पुन्हा एकदा हळूहळू शिफ्ट होत असताना श्रीराम कसराळी या संघाकडे 39 धाबा बनलेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु मला असं वाटते की 60 ते 65 धाबा व्हायला पाहिजेत. उर्वरित जी 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये धाबा येतील असं वाटतंय, कारण स्लॉग ओव्हर आहे आणि अशा स्थितीमध्ये आणखीन काही चांगले चांगले फलंदाज डगआउट्स मध्ये बसलेत, वाट बघतायत फलंदाजीची.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हेमंत आलत, युटिलिटी क्रिकेटर आहेत या टीमचे. ओ सरळ बॅटने चेंडूला उडवलंय, चेंडू हवेत आहे, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. थँक्यू. परिस्थिती पहा जितकी बिकट, आमचे खेळाडू तितकेच तिखट आणि त्याच पद्धतीची ही फलंदाजी जिथून पाहायला मिळते. 45 या अंकांवर धाव संख्या आणि काय फलंदाजी होते अप्रतिम. ऑन साईडला पुन्हा एकदा परावर्तित करण्याचा मानस, परंतु हा फटका असेल निश्चित स्वरूपाने. क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि वाईडिश कावकोन सीमारेषा लगत पकडले जातील. विकेट मिळाली, फलंदाज होईल बाद. गॉन. अगोदर षटकार लागल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा विचार होता बॅटरचा आणि शैलेश यावेळेला होतोय बाद. धावसंख्या 45 धाबा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक या ठिकाणी सुरू आहे. प्रयत्न तर व्हायला पाहिजेत. हवाई सफरच आता उर्वरित चेंडू ज्या आहेत त्या चेंडूंमध्ये करण्याचा विचार आहे फलंदाजी करणाऱ्या श्रीराम कसराळी टीमचा. निश्चित स्वरूपाने आता जे उर्वरित चेंडू आहेत ना, या चेंडूकडे एकच माइंडसेट असेल की अटॅकिंग बॅटिंग इथून करायची आहे आणि त्या माइंडसेट मध्ये कुठेतरी चालणं हे तितकंच गरजेचं आणि महत्वाचं. एकेंडे रोहित वैदी त्याला देखील आपण पाहत आहे आणि नव्याने बॅटर रितेश या फलंदाजाला आपण देखील पाहत आहे, जे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे आणि तेच मैदानावर इथून दाखल झालेत. रितेशने देखील दाखवून दिले की या पद्धतीने देखील खेळ होऊ शकतो आणि संघ मालक जे स्वतः आलेत मैदानावर करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता, परंतु ऑफस्टम्पच्या बराच बाहेर हा चेंडू आणि वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 46 या अंकांवर. स्कोअर मोज ऑन 46. एक धाव फार महत्वाची आहे जी सध्या मिळतंय फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण फलंदाजी करतेवेळी सुरक्षित धावसंख्या म्हणता येईल. फुलपिच बॉल, वाईड यॉर्करचा मारा टाकलाय आणि त्यामुळेच बॅटर होतो बीट, गोलंदाज आहे फीट, गोलंदाजी होते नीट. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला गेला. हेमंत वैद्य अष्टपैलू कामगिरी करण्याकरिता नेहमीच या खेळाडूची ओळख राहिला. डोळीवा गावातून तो बिलॉंग करतोय आणि प्रामुख्याने आपण म्हणू शकाल की चांगल्या पद्धतीचा खेळ जो त्याच्या माध्यमाने देखील इथून विशेष करून पाहायला मिळाला आणि एकंदरीत धावसंख्या जी 46 या अंकांवर जी पाहायला मिळते. हा इथून आता जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4.3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या 9 चेंडूकडे जर 200च्या स्ट्राईक रेटने जरी धाबा आला तरी देखील 18 धाबाच्या महत्वाच्या असतील, म्हणजे 60+ धावसंख्या 65च्या आसपास जी पाहायला मिळणार आहे. परंतु त्यापेक्षा अधिक जाण्याचा प्रयत्न असेल का इथून फलंदाजाचा ते देखील पाहणं योग्य. एक सिंगल धाव जी स्कोर कार्ड वरील लेग बायचा इशारा आलाय पंच गणेश धावडे यांचा आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 47. आमच्या तिन्ही जी पंच आहेत ना त्यांचं देखील तितकंच कौतुक. जितके चांगले पंच त्यापेक्षाही चांगले दर्जेदार खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने पंचांचं देखील तितकंच कौतुक असेल या स्पर्धेमध्ये देखील. चर्चा तर आपण करतोच या पंचांची, ज्या पद्धतीने त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं काम केलंय. सध्या धाबा आहेत धावफलकावर 47, 3 गडी बाद. ऑफ स्टंपर अगोदरच क्रॉस झालाय, चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग पट्ट्या बाहेर. 6 धावांकरता आलाय हा षटकार. काय फटका सजवला. हा पेटेंट स्ट्रोक आहे रोहित वैद्य याचा. जर तुम्ही त्याला कुठेतरी ती लेन द्याल ना, त्या लेंथवर तो तुटून पडतो आणि हा फॉलोइंग स्वीपचा फटका जो दर्जेदार आहे, काय अतिशय सुरेख पद्धतीने कन्वर्ट केलं या चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये. अशा पद्धतीचे स्ट्रोक हे सातत्याने आपण सूर्याला खेळताना पाहिले कित्येक वेळा आणि याच पद्धतीने हा स्ट्रोक पुन्हा एकदा रोहित वैद्य इथून खेळत असताना 6 धाबा येत आहेत. 6च्या सहाय्याने धावसंख्या सांघिक अर्धशतक 53 धाबा टीम श्रीराम कसराळी या संघाची धावसंख्या. 53 धावा ज्या स्कोर कार्डवर इथून पाहायला मिळतात आणि या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. थोडंसं इथून सुरुवात जी प्रामुख्याने षटकाराने झाली आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर देखील षटकार येतोय आणि आतापर्यंत या षटकाकडे 15 धावा खर्च केल्यात हेमंतने. थोडंसं कुठेतरी इथून
शेवट जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने करावा लागेल. 53 धावा स्कोर कार्ड वर आहेत. थोडासा अगदी आता आपण पाहता की फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये घेतला गेलाय. त्याच दिशेने पुन्हा एकदा हा फटका परावर्तित केला जाईल. व्हाट अ शॉट, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. रोहितच्या बॅट मधनं रोहित षटकार. खरोखरच पॉलिंग स्वीपचा फटका, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वसक दाखवतो बॅटर आपली. व्यक्तिगत 9 बॉल मध्ये 23 धावांची चांगली खेळी रोहित वैती या बॅटरची. एकूण धावसंख्या 3 गडी बाद 59, म्हणजेच आता 59 झालं. वाट लावण्याकरता योग्य वाटचाल होत आहे बॅटिंग करणाऱ्या श्रीराम कसराळी टीमची. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. काय वाटतं आदेश, 6 बॉल शिल्लक आहेत, वाटचाल चांगली आहे आणि 6 बॉल मध्ये किती धावा येऊ शकतात? निश्चित स्वरूप जर इथून 6 मध्ये जर 12 किंवा 13 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा 70+ धावसंख्या जी प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे. आणि पहा संदीप सर कशा पद्धतीने वेळ बदलला या मॅच मध्ये. सुरुवातीला असं वाटलं की विकेटवर विकेट गेल्यात, तिथून मध्यंतरी कुठेतरी हळूवारपणे थोडासा अंकुश आला होता जेव्हा राकेशने गोलंदाजी हाताळली. परंतु तदनंतर मोमेंटम शिफ्ट झाला. 10 धाब्यांचं षटक आणि मागचं षटक पहा. हेमंत वैतीच्या अगेन चढवलेला प्रतिहल्ला आणि प्रामुख्याने महत्वाचा खेळाडू कोण तर तो आहे रोहित वैती. प्रामुख्याने महत्वाच्या खेळाडूंचं हेच वैशिष्ट्य राहिले की त्यांचा जो खेळ आहे ना एका चांगल्या मॅच करिता राखीव असतो आणि तोच रोहित वैती पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळाला. असं वेळ बदलतेच प्रत्येकाची. कारण बघा ना, एक वेळ 5 रुपयाची मॅगी खाणारा खेळाडू आज कुठून कुठे गेलाय. 2010 साली 10 लाखाच्या प्राइजने तो खेळाडू मुंबई इंडियन्स मध्ये आला. हार्दिक पांड्या या खेळाडूची मी चर्चा करतोय. आणि आतापर्यंत शेवटच्या 2025 मध्ये मालामाल म्हणजे 24 करोड पर्यंत बोली लागली त्या खेळाडूवर. भरपूर मालामाल झालेत असे काही खेळाडू. रवींद्र जाडेजा 2008 पासून फक्त एकच IPLचा सीझन त्याने मिस केला होता 2010चा. मालामाल झालेत. म्हणजेच वेळ बदलली पाहिजे. प्रत्येकाची ती वेळ बदलतेच. इथं सुद्धा वेळ बदलायला काही वेळ लागणार नाही. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली धावफळकावर 3 गडी बाद 60. 5 बॉल शिल्लक आहेत. 60 धावा झाल्यात. 5 मध्ये 10 ते 12 धावा येण्याची दाट शक्यता वाटतं. आणि अनिश्चित स्वरूपाने जी स्ट्राईक हवी होती विशेष करून ती रोहितला मिळाले. इथून सूरज कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल हे 5 चेंडू फार महत्वाचे आणि निर्णायकच असणार आहेत. आणि आमचा जो प्रेक्षक राज आहे पहा अजूनही मैदानाच्या सभोवताली आहे. जवळ आता पहाटेचे 4 वाजायला आलेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलं जाईल फाईन लेग क्षेत्रातनं आणि काय फटकेबाजी अप्रतिम. रोहित है मामला फिट आहे आणि या षटकाराकरिता आता 500 रुपयांचं कॅश प्राइज रोहित वैतीकरिता नाव गुलदस्त्यात आहे. षटकार. थँक्यू. रोहित याने लगातार 3 षटकार खेचलेत आणि तो आता संकटमोचक बनला. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली, ती गोलंदाज आला आणि मॅच बॉल मला वाटते अजूनही गेला नाही. त्यामुळे नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल काय. खूप चांगली क्लिअरिटी डीबीएन लाईव्हची बघायला मिळाली. एकूण धावसंख्येचा आपण विचार करूया. स्कोर इज 66. 5.2 बॉलच्या समाप्तीनंतर 66 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज पाटील वर हे हल्ले केले गेलेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली. 1 बाउन्स हा इशारा पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. सूरजचा पुढचा बॉल. ओ इथे काय घडलंय बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली. जिंकणार कोण? विजय झालाय चेंडूचा. मिळतील धावा 4. आलाय VGPL चौकार. थैंक यू. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लड़ने वालों के कदमों में
जहान होता आणि लढल्यात मैदानावर अगदी श्रीराम कसराडी या संघ देखील. पहा कशा पद्धतीने बारे फिरल्या त्या मॅच मध्ये 70 धावा या स्कोर कार्डवर ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत VGPL चा हा थरार फायनलची मॅच आपण पाहत आहे आणि चुरशीची ही लढत आहे ना. पहा 2 मॅच मध्ये सेमीफायनलची मॅच असेल आणि दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं की धावसंख्या त्या प्रमाणात बनली नाही, परंतु फायनल मॅच पाहण्याकरिता वरुण राजा देखील इथपर्यंत आला आणि जी सुरुवात आता इथून झाली होती त्या सुरुवातीला कन्वर्ट करण्याचा मानस श्रीराम कसराळी संघ आता स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे. 70 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 5.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता नोचा इशारा आहे डेफिनेटली. खराब गोलंदाजी आखू टप्प्याच्या लेंथला परिपूर्ण पिक केलं. षडंपुलचा फटका एका टप्प्याअखेर चौकार आणि नो बॉल. पूर्णतः आता फलंदाज एन्जॉय करतायत. चांगले बॅटिंग आहे. 12 बॉल मध्ये 37 धावांची घानागती खेळी रोहित वैती या खेळाडूची. 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही स्थिती मजबूत स्थिती आहे आणि म्हटल्याप्रमाणे आपण जो अंदाज बांधला होता त्यानुसारच सध्या वाटचाल होतोय बॅटिंग करणाऱ्या श्रीराम कसराळी टीमची. 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी मिळते बॅटरला. बघूया काय करतोय. या षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज सूरज पाटील तयार. ओ रायझिंग सरप्राइझिंग. थोडेसे फॉलिंग स्वीपचा फटका कळण्याच्या नादामध्ये नियंत्रण गमावून बसलेत बॅटर. हा डॉट बॉल फ्री हिटचा फायदा उचलू शकले नाहीत. 75 वर 3. सुरेख प्रत्युत्तर आहे सूरज कर्ण देखील यावेळेस पाहायला मिळालं. 37 अंकांवर रोहितचा खेळ आतापर्यंत. काय पिकअप स्ट्रोक अफलातून टायमिंग. व्हाट अ शॉट. गेलाय चेंडू सीमारेषा पार. कडक आणि बेधडक अपना फटका. 440 वोल्ट का झटका. षटकार 6. काय टायमिंग आहे. एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा रिप्ले मध्ये स्पष्टपणे पाहावा इतका निधला फटका खेळला. बार बार देखो 1000 बार देखो. ही रोहित वैतीची बॅटिंग आहे. काय अप्रतिम. नो लुक आणि फटका सरळ निघून गेला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय बॅटिंग आहे संदीप सर. अप्रतिम. 14 मध्ये 43 या धावसंख्येवर खेळतो आणि संघाची धावसंख्या 81 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एन्जॉय सुरू आहे. आनंदोत्सव सुरू आहे. अर्धशतकाच्या जवळ आलाय. अर्धशतक होईल. मॅच जिंकू की नाही हे मात्र नक्की नाही. फलंदाजी दर्जेदार होतोय फलंदाजाची. गोलंदाज तयार. योग्य ते उंची योग्य ते अंतर. चेंडू सीमारेषे पार. छू 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 मंतर. सिक्सर. काय फलंदाजी रंगली. ही बॅटिंग आहे रोहित वैती. हा ब्रँड आहे कसराळीकरांचा आणि काय अप्रतिम पद्धतीची फलंदाजी. सुरुवातीला निराश होते. कुठेतरी बॅटला चेंडू लागत नव्हते आणि अगदी या पद्धतीने कमबॅक झाला. हे अप्रतिम आहे. वा किती जखमी झाला तरी देखील तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो. वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा परत येतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने कधी माणूस संपत नाही. अगदी म्हणावं लागेल स्वतःला की शर्यत अजून संपली नाही. आमचा संघ अजून जिंकला नाही. त्याच पद्धतीची बॅटिंगची रोहित वैतीने. अप्रतिम. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम. फायनल फेज मध्ये धाब्यांचा पडलेला पाऊस रोहित वैतीच्या बॅटमधून निघाला. 49 धाबा तब्बली. अर्धशतक जरूर होऊ शकलं नाही संदीपजी, परंतु ही जी खेळी आहे ना ती शतकापेक्षाही मोठी आहे. 15 बॉलचा सामना केला आणि 15 बॉल मध्ये 49 धावांची नाबाद खेळी. क्रमांक 4 वर आला. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये येऊन संकटामधून संघाला बाहेर काढलं. अतिशय चांगला खेळ त्याचा झाला. त्याचबरोबर चंद्रकांत भोईर याच्या सुद्धा 24 धावा विसरून चालणार नाही. जी सुरुवात त्यांनी केला, जो स्टार्ट दिला तो अतिशय चांगला होता. त्यामुळेच धावफळक वाढताना दिसला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफळकावर 87 धावा. 3 गडी बाद 87. 88 धाव संख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय. हे वॅगन व्हील आपण बघतोय. रेड लाईन दाखवलं जात आहेत. जे षटकार चौकार दर्शवत आहेत. त्याच्यानंतर ऑन साईडला हे जास्त फटकेबाजी झालं.
ऑफ साईडला थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजेच कमी फटकेबाजी ऑफ साईडला होताना दिसतं. वॅगन व्हील दाखवलं गेलं. पहिल्या डावामध्ये अफलातून फलंदाजी झाली. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतं आणि त्यांचं मनापासून आभार असेल. 88 धावसंख्येचा पाठला कसं काय केला जातोय, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंग मध्ये, हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा या मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम VGPL 2026. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 चा महाअंतिम सामना. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलाय. धावेंचा पाऊस जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. नुकताच ज्यांचं शुभागमन झालं होतं विद्यमान सदानंद गजाननजी भगत आणि त्यांच्या माध्यमानं जे कॅश प्राइज लागलं होतं आय थिंक, आणि ते गोड व्यक्तिमत्व देखील या ठिकाणी उपस्थित झालं. तर त्यांना मी विनंती करेन की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 87 धावा या तब्बली लागलेल्या आहेत आणि 88 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा या सेकंड इनिंग मध्ये टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाला हा पाठलाग इथून करावा लागेल. आणि काय फेज होता, ज्या पद्धतीने पहिल्या फेज मध्ये 2 षटकं जी कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावे होती, त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या षटकाकडे एक कमबॅक जो प्रत्युत्तर पाहायला मिळाला आणि तदनंतर क्लीन हिटिंग जी विशेष करून राहिली रोहित वैतीकडनं ती अप्रतिम होते. फाईन लेगचं क्षेत्र ते पसंत करतात, परंतु ज्या पद्धतीने पीक केलं ना अप्रतिम होता आणि ज्या पद्धतीची फलंदाजी झाली ती वाखणण्याजोगी आणि म्हणावं लागेल खतरनाकम विशेषम अति सुंदर अति सुंदर अति सुंदर त्या पद्धतीची फलंदाजी. सेकंड इनिंगला होते सुरुवात. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिले पूर्वार्धाच्या खेळामध्ये. या उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल पुन्हा एकदा आपण रेडी होतोय समालोचन कक्षेतून. पहिले षटक हाताळण्याकरिता मंथन. गोलंदाजी मार्कवर तर स्ट्राईक एंडला विकी पाटील. पाकपुडला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. थ्रू दी कव्हर्स अगदी चेंडूला खेळलं गेलंय. महेंद्र बुरुड येथील चेंडूला उचलून फेकी केली जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. टीम कृतिका एंटरप्राइजेस 1 रन्स ऑन अ कार्ड. थोडासा आता दबाव हा प्रत्युत्तर देणाऱ्या टीमवर असेल, परंतु हे सर्व काही विसरून आपला नैसर्गिक खेळ बॅटरला दाखवावा लागेल. स्ट्रायकिंग कडे बॅटर आता हेमंत आलाय. मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी हेमंतची आपण पाहिली होती. मंथन तयार. हाफ ट्रॅकर थोडासा खाली राहणारा चेंडू आहे. बीट केलं बॅटरला. उजव्या स्टंपच्या दिशेने म्हणजेच ऑफ स्टंपच्या दिशेने ही चांगली गोलंदाजी होतोय. हे एक चांगलं लक्षण आपल्याला बघायला मिळालं निश्चित स्वरूपाने. आणि मंथनने अगदी इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण की मंथनचं वय वर्ष कमी आहे परंतु खेळाच्या माध्यमानं हे टॅलेंट ठासून भरले. आणि चंद्रकांत भोईर चंदूने देखील तेच म्हटलं होतं की मंथनने मला इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये आणि तीच गोलंदाजी. काय फॉलो रे पहा. फिनिश अतिशय सुरेख पद्धतीने इथून पाहायला मिळतोय. ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड. हे पुन्हा एकदा मी म्हणेन की तुम्ही जी कृती करून दाखवताय ती जेव्हा सत्यामध्ये उतरते ना त्या पद्धतीने अगदी ही गोलंदाजी मंथन कडनं झाल्या. आणि प्रयत्न तर व्हायलाच पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. ते प्रयत्न आता होतील का? 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. टार्गेट आहे 88 या धावसंख्येचं. म्हणजेच रिक्वायर रन रेट 15.82 चा बघायला मिळतोय. कळवा टप्प्याच्या चेंडूला काढलंय खोदून. ओहो, आणि लॉंग ऑफ ची जागा काढली होती शोधून. चांगला एफर्ट, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली महेंद्र बुरुड या खेळाडूद्वारे. जुना जाणता खेळाडू आहे, अनुभवाचा भंडार आहे आणि ती ज्ञानाची शिदोरी योग्य वेळी वापरतोय. गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडंसं लेफ्ट हँड राईट झालं असताना तर चेंडू जाऊ शकला असता, परंतु ट्राय केलं झेल करीता. आणि हे सर्वात महत्वाची मानसिकता आहे जी महेंद्रने यावेळेस करून दाखवली. थोडेसे थांबलेत फॉलो थ्रू मध्ये थोडासा बिघाड होत असताना पुन्हा एकदा रनअपच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. संदीप सर, आज विशेष करून
हा योग जुळला आणि तुम्हाला देखील येण्याची संधी जरूर मिळाली आणि तुमचं देखील तितकंच कौतुक आहे की चांगल्या पद्धतीने कसं वाटलं एकंदरीत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हा खेळ पाहताना आणि ज्या पद्धतीने खेळ जो रंगला त्याविषयी काय म्हणाल? शिस्तबद्धता हा महत्वाचा गुण या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सर्व खेळाडू वेळेवर आलेत. सर्व हेबे दाबे विसरून ही स्पर्धा अतिशय चांगली रंगली गेली आणि कुणीही नाराज नाही. बघा, जे हरलेत ते सुद्धा उत्साहित आहेत आणि जे जिंकतील ना ते सुद्धा अति उत्साहित होतील. खूप चांगलं वाटलं, चांगला अनुभव होता. तुमचं सुद्धा मनापासून आभार असेल. मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही आमच्यासोबत सुद्धा जुडले जात आहेत आणि या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मला तुम्ही दिलीत त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. आता वळूया या षटकातील पुढच्या बॉलकडे. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. विकी पाटीलला रोखण्याकरता एक चांगली युक्ती होती, परंतु हे काय झालं? ओ माय गॉड! क्षेत्ररक्षकाच्या दोन ढाळांमधून चेंडू होतं पसार. मिळतील धावा 4. आलाय VGPL चौकार. पहा, ज्या क्षेत्ररक्षकाने या अगोदर चांगल्या पद्धतीने एफर्ट्स दाखवले होते, हेच आहे क्रिकेट. जितक्या तुम्हाला वर घेऊन जाईल तितकं खाली देखील घेऊन येत आहे. बरोबर 2 पायांच्या मधोमध चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता. या चौकाराच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 6 अंकांवर धाव संख्या टीम कृतिका एंटरप्राइजेस पाठलाग होतोय जवळजवळ 88 धावसंख्येचा. म्हणजे जो रिक्वायर रन रेट आहे ना तो जवळजवळ 15च्या घरामध्ये आहे. म्हणूनच तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळ इथून करावा लागणार आहे. म्हणून थोडंसं इथून थांबून चालायचं नाहीये. तुम्हाला थोडंसं षटकार आणि चौकार हे खेचावेच लागतील संदीप सर, जर या मॅचला बनवायचं असेल तर. अगदी बरोबर. या ठिकाणी असंच काहीतरी करावं लागेल. 30 मध्ये 82 धावसंख्येची आवश्यकता. ओ, बॅटचा हलकासा होतोय चेंडू सोबत स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. पहिला धक्का लागला गेलाय. विकेटचं पतन झालंय. 1 गडी बाद. धावसंख्या 6. जसं म्हटलं जातं ना की यश मिळवण्यासाठी संयम आणि मेहनतीची आवश्यकता असतं, नशिबाची नाही. कारण आपण पाहिलेली अनेक मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्याकरता लहान लहान संकटामधून आपल्याला पुढे जावं लागतं, त्याच्यानंतरच आपल्याला मार्ग सापडतोय. तसेच या ठिकाणी प्रयत्न करावेच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. जसं म्हणतात ना, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, जिंदगी जख्मों से भरी है. वक्त को मलहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से है, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. इथे असंच चांगलं काम करावं लागेल. हेच लक्षात घेऊन चांगली बॅटिंग करावी लागेल. विकेटचं पतन होतोय. लेग बिफोर द विकेट गॉन. क्षमस्व, बॅटचं एज लागलं. स्कोअर लेग पंच दाखवत आहेत, त्यामुळेच काही चर्चा होणार नाही. प्रत्येक खेळाडू आपापल्या जागेवर जातील. हीच शिस्तबद्धता आहे. म्हणूनच तो उल्लेख केला, डिसिप्लिन पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. म्हणूनच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची झलक सम्राट मध्ये अलग, आणि हीच गोष्ट प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. कुठेतरी ऍक्शन रिप्ले देखील दाखवण्याचा मानस इथून होतोय की बॅटच्या आतलीकडे लागली असावी कदाचित, आणि जिथून पंचांनी आपला डिसिजन जो रिव्हर्स घेतला. आणि हे चांगली बाब आहे की कुठल्याही पद्धतीची पंचांकडे मात्र त्यांनी ती अपील पुन्हा एकदा केली नाही. यावेळेस नाही. अगोदर बॅटची एज होती जरूर, परंतु विकी पाटीलला आता परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. हे गाणं जसं फेमस झालं तसं बाहेर जाणारी टीम आत आली
आत येऊन चांगलं काम केलं आणि ती सुद्धा आता फेमस झाली. बघा ना, प्रतिस्पर्धी संघाला संकटामध्ये टाकलंय. 7 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याआधी अतिशय चांगला यॉर्करचा मारा पाहायला मिळाला. नवीन बॅटर आमिर पाटील, पाहूया कशी खेळी करेल. पुन्हा तसा चेंडू हाताळलाय, इम्पॅक्ट बघितला गेलाय आणि पंच दाखवत आहेत हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. चर्चा तर होतच राहील, परंतु जास्त वेळ जाईल असं काही करू नका. चांगला बॉल, गुड बॉल. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 7. 7 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जिथून रोहित वैतीकडनं पाहायला मिळते. आणि बॅटिंग तर सर्वांनीच पाहिली. आता गोलंदाजी यावेळेस होत असताना काय अप्रतिम आहे. लेंथ लाईन, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टीतून प्रामुख्याने पाहायला मिळतात. थरबाटचा उपयोग केला जाईल. आता स्लॉट मध्ये असलेला चेंडूला थारा नाहीये. आमिर पाटीलच्या बॅट मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर दी बॉलर हेड, षटकार 6. वर 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या फुलताना दिसते, धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या झाली 2 गडी बाद 13. लढणं गरजेचं आहे. पुढचा बॉल डाऊन द लेग, डाऊन द लेग. या वेळेला मोठी चुकी झाली. 1 धाव मिळेल. धाबा झाले त्यात 14 धाबा. टार्गेट जरी मोठं असलं तरी ठरवलं आणि झालं असं कधीच होत नाही. थोडासा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही. कारण संघर्ष जो आहे ना, तो संघर्ष रडवतोय पण आयुष्य घडवतोय. संघर्ष सुरू आहे. निश्चित स्वरूपात आहे. पंचांकडे लाऊड अपील. आता मात्र द फिंगर इज गॉन अप. विकेटचं झालेलं पतन. रोहित वैती आता आपण म्हणू शकाल की गोलंदाजीच्या माध्यमाने देखील रोहित होत असताना अप्रतिम पद्धतीने लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. आमिरचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. मनापासून आभार असतील आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात प्रत्युत्तर दाखल. 14 वर 3 गडी बाद. म्हणजेच आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 74 धावांची आवश्यकता. 24 मध्ये 74 पाहिजे. परंतु प्रताप ट्रान्सपोर्टचं सुद्धा जे आपण टीम बघितली त्या टीमचा आभार मानायला पाहिजे. जाणताराच्या टीमचा सुद्धा आभार मानायला पाहिजे. फिल्डिंग करणाऱ्या श्रीराम कसरली टीमने. कारण जे योगदान त्यांच्या योगदानामुळे ही संधी मिळाली त्यांना. आणि वापसी काही चांगली दिमागदार केलंय. बुद्धिमत्ता सुद्धा वापरली गेली इथे. फक्त ताकदीचा वापर झाला नाही. आदेश निश्चित स्वरूपाने मी तर म्हणेन गॉड प्लॅन. त्या पद्धतीने अगदी जे म्हणू शकाल की व्हेंटिलेटरवर होते, आता ज्यांचा ऑक्सिजन लेवल देखील वाढलाय आणि परिपूर्ण या मॅच मध्ये अभि होत असताना. हेच तर क्रिकेट आहे. म्हणून ज्या गोष्टीची तुम्ही उल्लेख केली संदीप सर, की धैर्य तुम्हाला दाखवायचं होतं आणि ते धैर्य त्यांनी दाखवलं आणि आता बेधडक जी कामगिरी पाहायला मिळते. समोरच्या दिशेने जरूर परावर्तित करायचा आहे या फटक्याला, परंतु हा फटका फसेल. रणजितचा एक आगळा वेगळा झेल तो झालाय परावर्तित. विकेट मिळाली. या सेलिब्रेशनला देऊया मौका. गॉन. थँक्यू. हा फटका पहा. समोरच्या दिशेने जरूर खेळायचं होतं. अधिकाधिक उंच गेला तितकंच डिस्टन्स गाठू शकला नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जजमेंटने हा झेल टिपला गेला. रणजित किणीच्या माध्यमाने जो इथून पाहायला मिळतोय. 14 या अंकांवर 4 धक्के. एक मात्र दोन्ही कर्णधारांनी म्हटलं होतं जेव्हा फायनल मॅचचा टॉस झाला की प्रथमतःच आमची ही संधी आहे की या ट्रॉफीला आम्ही हात लावणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने मात्र जो वेट केला त्यांनी या 3 सीझन मध्ये, या 4थ्या सीझन मध्ये विशेष करून प्रामुख्याने
आता ती संधी आली. म्हणजेच रिफ्रेशली संघ जो आपल्याला प्रामुख्याने मिळणार आणि ज्या गोष्टीची आपण अवलोकन केली की बाहेर असणारा संघ आतमध्ये आतमध्ये असलेल्या संघाला बाहेर जावं लागलं. या गोष्टी प्रामुख्याने लीगमध्येच होत असतात. पंचांचा एखादा आता समांतर झालाय. फटका तर जरूर हवेमध्ये आहे, परंतु नोचा इशारा पंचांकडनं ओव्हर स्टेपिंग इथून पाहायला मिळतंय महेंद्रकडनं आणि इथून फ्रीडचे सिग्नल ते आता मैदानाच्या दिशेने असतील ऑन. 1+1 2 धावांच्या मदतीनं धावा झाल्या 4 गडी बाद 16 धावा. फ्रीट असेल 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 72 धावांची गरज आहे. 23 मध्ये 72 म्हणजेच डील आता चौकार आणि षटकारणीशीच करावी लागेल. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉलने ही सुरुवात होते. फ्रीट अजूनही जिवंत आहे. धावसंख्या धावफळकावर 4 गडी बाद 17. 17 अंकांवर धावसंख्या. 2.1 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. 23 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 71ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. लक्ष्य अशक्य जरूर आहे, परंतु शक्य देखील आहे. पण या मॅच मध्ये तुम्हाला शर्तीचे प्रयत्न हे करावे लागणार आहेत. पुढील बॉल शर्तीचे प्रयत्न जरूर करायचे आहेत, परंतु हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये उभा झालाय. चंद्रकांत भोईर हो दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी जवळ जवळ समोरासमोर आले, परंतु फ्रीडचे सिग्नल जे ऑन होते मैदानावर आणि तिथे जरी सुद्धा झेल घेतला असता तरी देखील नुकसान नसतं. आता इथून 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 18 अंकांवर. येणाऱ्या 22 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 70 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 18 वर 4 2.2 बॉलची समाप्ती झाली. 22 मध्ये 70 पाहिजेत. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. धक्क्या मागून धक्का दे धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 18. 18 for 5. अठरा अंकांवर 5 धक्के. जवळजवळ अर्धा संघ हा तंबूच्या आश्रयाला आहे. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 21 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 70 धावसंख्येची आवश्यकता. जी बॅटिंग केली ना रोहित वैतीने तिथूनच सामना थोडासा दुरावला जरूर. आता प्रामुख्य काय होतं या मॅचचं की सलामीवीरांना एक चांगली सुरुवात करून द्यायची होती. ती सुरुवात मिळाली नाही आणि मिडल ऑर्डर थोडंसं कुठेतरी कोलॅप्स होत असताना इथून पाहायला मिळत आहे. आता राकेश जरूर आहेत मैदानावर लेफ्ट हँडर बॅटर, परंतु गोलंदाजी ही तितकीच तिकट होत असताना महेंद्रकडनं देखील बॅकअप द लेंथ आहे. तितकंसं टायमिंग तर जोडू शकलं नाही, परंतु वॅकन एरिया आहे आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहता चेंडूला फील्ड केलं जाईल. चांगलं वर्क आहे. अतिशय सुरेख वर्क. हे एफर्ट्स आहेत या खेळाडूचे. म्हणून म्हटलं की या संघाने अगदी सुरुवातीचे 2 मॅच पराभूत झाले. 2 मॅच पराभूत झाल्यानंतर तो पिकअप पकडला आणि अशा गतीने पिकअप पकडला की परिपूर्ण सर्वांचीच बोलती बंद केली. आणि ह्याच क्रिकेटमध्ये फार मोठा फरक आहे की तुम्ही परिस्थितीला कशा पद्धतीने न्याहाळता आणि कशा पद्धतीने मॅनेज करता हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. 20 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्याकरता 68 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण योगदान प्रत्येक खेळाडू देत आहेत. आता यावेळेला चेंडू हवेत आहे आणि आणखीन एक फलंदाज जातोय. परतीचा प्रवास आला. 6 गडी बाद झालेत. 6 गडी बाद. धावसंख्या धावफळकर 20. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 मध्ये पाहिजेत 68 धावा. विकेट डाऊन. वीस या अंकांवर 6 धक्के आतापर्यंत बसले. 2.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. आजची जी पहाट आहे ना ती कुठल्या तरी एका संघाला मात्र एक नवीन ऊर्जा नेऊन जाणार आहे, कारण की ही BGPL ची मॅच वैतरणा विभागाचा हा जो वर्ल्ड कप आहे आणि प्रामुख्याने जो संघ मैदानावर आपण पाहत आहे की आता तरी चांगल्या स्थितीमध्ये श्रीराम कसराळी संघ. शेवटचा अंतिम चेंडू. पाठची एज लागलाय. हो रिले झेल.
हाच तर पाठपुरावा राहिला या संघाचा. एक खचला, दुसऱ्याने मदत केली, दुसरा खचला, तिसऱ्याने मदत केली. म्हणून क्रिकेट हा खेळच आहे सांघिक. विकेट मिळाली, रिले पद्धतीचा झेल झालाय कन्वर्ट. फलंदाज बाद, बॅक टू दी टॅकआउट. थँक्यू. हा मागील सीझन मध्ये देखील एक गोष्ट, जाणता राजा खार्डी संघ देखील मागील सीझन मध्ये 2 मॅच पराभूत झाले होते. तदनंतर त्यांनी देखील तो पिकअप पकडला, नुसता पिकअप पकडला नाही तर फायनल देखील जिंकली. यंदाच्या सीझन मध्ये देखील तेच घटित. श्रीराम कसराळी संघाने देखील मागणं येऊन सर्वांना ओव्हरटेक केलाय. 20 या अंकांवर धाव संख्या, 7 धक्के जे आतापर्यंत बसल्यात. 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 68 ची गरज आहे. आता थोडस लक्ष कठीण, अति कठीण होत चाललंय प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. बघूया गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालेत. रोहित 49 धाबा फलंदाजी करतेवेळी त्याने बनवल्या आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा सुरुवात चांगली करतायत. धावसंख्या धावफळकावर थांबली आहे. 7 गडी बाद 20, 17 बॉल मध्ये 68 पाहिजेत. चांगली गोलंदाजी आता रोहित वैतीला कंटिन्युअसली केलंय गोलंदाजी मार्गवर. पहिल्याच अगदी ओव्हरमध्ये त्याने 3 विकेट जरूर मिळवल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी. लेफ्ट केला या चेंडूला, पंचांकडे लावड पेल. द फिंगर इज गॉन अप. आणखी एक धक्का, धक्के पे धक्का. अजित किणी देखील पास झालाय, गॉन. थँक्यू. खोलवरले दाताळले आणि कुठल्याही पद्धतीने खेळण्याचा मानस देखील केला नाही. बरोबर मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या मधोमध सापडले गेले. लेग बिफोर विकेट इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. वेल लेफ्टर केलं होतं, परंतु आता इथून वेल बिगिन म्हणावं लागेल रोहित वैतीच्या अगदी या स्पेलचा. सुरेख कामगिरी, आत्मविश्वासाने परिपूर्ण प्रत्येक खेळाडू दिसत आहेत फिल्डिंग करताना श्रीराम कसराली टीमचे. आणि रोहित वैतीने काय चांगली कामगिरी केलं. शेवटपर्यंत प्रत्येक पर्वामध्ये त्याची आठवण काढली जाईल अशी चांगली कामगिरी आपल्या टीम करता त्यांनी केलेली आहे. नावलौकिक केलंय. ओ दांडी गोल, फायफर पूर्ण केलं. फायफर पूर्ण करणारा हा खेळाडू आहे. मॅच बॉल नक्कीच फायनलचा मॅच बॉल त्याला दिला जाईल. विकेट डाऊन, 9 गडी बाद, धावसंख्या 20. काय परफॉर्मन्स राहिला अप्रतिम पद्धतीने. पहा, एक खंत राहिली होती एक धावेची की अर्धशतक होऊ शकलं नाही, परंतु ते अर्धशतक इथून आता फायबरच्या माध्यमानं सेलिब्रेट होईल अशाच पद्धतीने ही रजनी निवडली होती रोहित वैतीच्या प्रपोजने. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. फायबर कंप्लीट. कॉंग्रॅच्युलेशन रोहित वैती. थँक्यू. हा, सागर सापने आले होते तेव्हा भाच्याकडनं अगदी कॅश प्राइज लागलं होतं धीरजी सालुंके, परंतु ते बाद झाले. आता कॅश प्राइज आहे, कॅश प्राइज पुरतच राहील. आणि 9 धक्के बसल्यात. पाहता पाहता संदीप सर, जसा पत्त्यांचा बंगला कोसळा बना त्या पद्धतीने इनिंग देखील कोसळत चालले. आता शेवटचा अंतिम चेंडू म्हणजे अंतिम विकेट आहे, माफ करा. आणि या षटकातील 3 चेंडूंचा खेळ जदुनी शिल्लक असेल. काय इथून ऑल विकेट डाऊन होईल का? डॉमिनेशन संपूर्णपणे. ओहो, पहिले या आणि असं करत करत चेंडू जमिनी लगत पडला देखील. संधी होती संदीप सर, संधी गमावले. बाप रे बाप, पहिले आप आणि ते झेल ड्रॉप केला. महेंद्र ह्याला वाटलं की जो झेल आहे तो हा क्षेत्ररक्षक घेईल, लकी घेईल, परंतु हा झेल बघा दोन्ही क्षेत्ररक्षकांनी लक्ष हे नव्हतं, दुर्लक्षित केलं आणि झेल ड्रॉप झाला. 22 धाबा 9 गडी बाद. जोरदार अपील केली होती. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. धाव घेण्याची काही संधी मिळत नाही. 13 बॉल शिल्लक आहेत. 13 मध्ये पाहिजेत 66. परिपूर्ण ही मॅच. आता जे म्हणू शकाल की या मॅच मध्ये कंट्रोल आहे टीम श्रीराम कसराळी या संघाचा. एक सूचना असेल, कुठलाही संघ जिंकेल परंतु स्टंपला हात लावणार नाहीये. स्टंप जे व्यवस्थित रीतीने अगदी पंचांच्या ताब्यात द्यायचे आहेत, ही नम्रतेची सूचना दोन्ही संघांना देखील. कटकड्याचा प्रयत्न, स्कोअर कटचा फटका अतिशय दर्जेदार आहे.
थोडीशी राजकीय सास मिळेल कारण की बहुतांश अगदी खेळाडू आले, खेळाडू परतीच्या प्रवासाला लागले, परंतु जाता जाता काहीतरी एक थोडंसं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून सूरज पाटीलच्या बॅटमधनं स्क्वेअर ड्राईव्हचा आणि स्क्वेअर कटचा दर्जेदार चौकार. थँक्यू. चला घाई करा थोडीशी. 26 अंकांवर धावसंख्या 9 धक्के आतापर्यंत बसलेत. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये अगदी 62 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाहता पाहता अगदी जी लीग मॅच असेल इथून या वैतरणा परिसरातील यंदाचं टेनिस क्रिकेटचं हंगाम ते देखील समाप्त होणार आहे. काही गोड आठवणी त्यांच्या देखील यंदाच्या सीझन मध्ये झाल्या असाव्यात. कोणाच्या पदरी यश पडलं, कोणाच्या पदरी अपयश पडलं. बहुतांश शिकण्यासारखं देखील बहुतांश आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळालं. म्हणजेच अनुभव प्रत्येकाला आला. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं की यश आणि अपयश या सर्व काही गोष्टी पाहिल्या यंदाच्या सीझनने. ज्यांनी मात्र यश मिळवलं नाही ते पुढच्या सीझन मध्ये संदीप सर पुन्हा एकदा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहेत. हा फटका पहा, काय यावेळेस सेलिब्रेशन होईल का? चंद्रकांत भोईर, चंदू, ओहो यालाच पडू शकाल. गॉट प्लॅन. अप्रतिम पद्धतीचा हा कमबॅक आणि कमबॅक अशाच पद्धतीने करायचा असतो आणि हे करून दाखवलं टीम श्रीराम कसरळी या संघाने. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. गेम पलटता है, पलटने वाला चाहिए. चौथ्या सीझनचा मानकरी वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा टीम आहे श्रीराम कसराळी या संघ. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली डोलायला, जवळ लागली डोलायला. जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जोवर 9 महिन्याला जोडे, पायाला देताना नातोंड मोडे. जोवर 9 महिन्याला जोडे, पायाला देताना